दोन मल्लांचं द्वंद्व म्हणजे मल्लयुद्ध. भारताची संस्कृती, महाराष्ट्राचा रांगडा खेळ अर्थातच कुस्ती. आणि याच कुस्ती प्रकाराची सर्वात मोठी स्पर्धा महाराष्ट्रातली म्हणजे राज्य कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा आणि त्यातून मिळणारा महाराष्ट्र केसरीचा किताब. नुकत्याच अहिल्यानगर येथे 2 फेब्रुवारीला याच महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढती पार पडल्या. संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष होतं शिवराजच्या पाठीकडे. खरंच शिवराजनं पाठ टेकली होती का? त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? पृथ्वीराजनं ढाक टाकला, मान वळवायचा प्रयत्न देखील केला, पण त्यावेळी पृथ्वीराजचा पाय शिवराजच्या अंगावर नव्हता हे देखील महाराष्ट्रानं पाहिलं. नेमकं काय घडलं या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची आहेत. अर्थात त्यासोबतच महेंद्र सारखा शांत डाव टाकून कुस्ती चितपट करणारा पहिलवान मैदान सोडू शकतो? कुणालाच पटलेलं नाहीये. या सगळ्यात प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत आजच्या लाईव्ह मध्ये, कारण माझ्या सोबत आहेत साक्षात दस्तूर खुद्द शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड आणि अर्थात या दोघांचे वस्तादोंके वस्ताद अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार. टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा अर्थातच काकांकडून सुरुवात करणार आहे. काका, जेव्हा तुम्ही पहिलवान घडवता तेव्हा आपण म्हणतो ना की जशी आई लहान मुलाला वाढवते ना तशा पद्धतीनं तुम्ही पोटचा गोळा म्हणून त्याला सांभाळता, मोठा करता. अगदी महेंद्र गायकवाड 2020 मध्ये इथं आला असेल सोलापूरवरून, किंवा पुण्याचाच प्रत्यक्षात खेडचा शिवराज पण आता नांदेडचं प्रतिनिधित्व जरी करत असला तर या दोघांवर तुम्ही मायेसारखी पाखर घातली होती. पण याच दोघांना जेव्हा या सगळ्याच महाराष्ट्र केसरीच्या प्रकारामध्ये अशी वागणूक मिळाली तेव्हा जो काही त्रास झाला असेल ना, तो त्रास नेमका काय होता ते मला पहिल्यांदा तुमच्याकडे जाणून घ्यायचंय. मग मी शिवराज आणि महेंद्रकडे येणार आहे. त्रास म्हणजे काय, हे नानाची अशी बारकी 10-12 वर्षाची मुलं आहेत आपल्यापेक्षा. किती बारका आहे, छोटसा. तर अशी ही आलेली होती लहानपणापासून आपल्या तालमीमध्ये, आणि रेकॉर्ड केलं की त्यांनी इतक्या वयात येऊन भराभरा पैलवान होणं. आणि पैलवान की अशी असते की जास्त दिवस चालणारी नाही, वर जाते लगेच समाप्त होते. आणि 10 वर्षे 30 वर्षे ते पर्यंत कुस्ती होऊ शकते. 30 वर्षाच्या 31 लय झालं 32 वर्षापर्यंत माणूस जाऊ शकतो. पण तरुण कुठवर राहतो? 30 पर्यंत चांगला 1 नंबरचा पैलवान राहतो. ऑलिम्पिक असेल, तुमचं एशियन गेम असेल, वर्ल्ड चॅम्पियनशिप असेल, तुमचं ऑलिम्पिक असेल, ह्याच्यात जी खेळायची पद्धत आहे ना 20 ते 21, 22, 23, 24, 25 वर्षाच्या आतमध्ये राहते. ती खरी पॉवर त्याच्या करंट मध्ये असते. आणि ही आता त्यांच्यामध्ये करंट आहे. आणि ही करंट दाबण्याचं जर काम कोण करत असेल तर ही पाप आहे. हे मला वाटतं, माझं जिह्याला माझं मन म्हणतं की ही कोणतरी पाप करत आहे. नक्कीच. म्हणजे अगदी काकांनी त्यांची भावना देखील व्यक्त केली. कारण की किती गेले तरी इतके कष्ट करून जेव्हा या दोघांना त्या मैदानात उतरवलेलं असतं तेव्हा त्यांना अंगा खांद्यावर उचलून घेण्याचा क्षण अनुभवायचा असतो. पण तो क्षण मात्र यावेळी या तालीम संघाला मिळाला नाही. अर्थातच त्याबद्दल काकांना वाईट वाटलं असेलच. आणि आता मी येतोय शिवराजकडे. आपल्याला आठवत असेल तो मैदानातला क्षण, अगदी गादी विभागातला म्हणजे उपांत्य सामना होता. पृथ्वीराज मोहोळ पुण्याचा मुळशीचा, शिवराज राक्षे भले खेडचा पण नांदेडकडून लढणारा. आणि आता या दोघांची लढत सुरू झाली. आपल्याला आठवत असेल काही सेकंद, काही मिनिट होता क्षणी पृथ्वीराजनं ढाक टाकली. पण मुळातच शिवराज अंगापिंडानं मोठा पैलवान, तुम्ही प्रत्यक्षात त्याला मैदानातच पाहिलेलं आहे. आणि अशा वेळी अशा बलदंड शरीर असलेल्या व्यक्तीचे खांदे रुंद असतात आणि मान मात्र छोटी असते. त्यावेळी पृथ्वीराजनं, म्हणजे जो वरचा पहिलवान असतो, त्यानं मान वळवण्याचा प्रयत्न केला, वाकवण्याचा प्रयत्न केला, पण पृथ्वीराजचा उजवा पाय शिवराजच्या अंगावर नव्हता. अशा वेळी जर उजवा पाय अंगावर टाकला असता तर अर्थातच हात खाली असायला पाहिजे, पण त्या ठिकाणी पाठ किंवा दोन्ही खांदे टेकलेले दिसलेच नाहीत. तरी सुद्धा निर्णय मात्र वेगळा लागला. या क्षणाचा खरा साक्षीदार सगळ्यात जवळचा कोण असेल किंवा माझे खांदे टेकले की नाही हे सांगणारे एकमेव व्यक्ती असेल ते म्हणजेच शिवराज. मी आता त्याच्यात प्रत्यक्षात त्याच्याकडनं जाणून घेणार आहे. शिवराज, टॉप न्यूज मध्ये आपलं स्वागत. तो क्षण मी आता उभा केला. या क्षणाला मला आठवतंय की पृथ्वीराजनं ढाक टाकली आणि अर्थात त्याला तोड आता तुला द्यायची होती. त्यावेळी तुझं शरीर वळवलंस तू, त्यावेळी तो मान तुझी वळवणार तितक्यात जो काही प्रसंग घडला त्याच प्रसंगाला पंचानं सरपंचांकडून निर्वाळा मागितला आणि काही क्षण जायच्या आत चितपट म्हणून निर्णय दिला. हा निर्णय तुला पहिल्यांदा मान्य आहे का? नेमकं काय घडलं त्या क्षणाला?
निर्णय तर मला हा मान्य नाहीये. त्या ठिकाणी प्रतिस्पर्ध्याचे दोन्ही खांदे टेकले गेले पाहिजे. आता एक मीडियावर पण न्यूज चालू आहे, विनेश फोगट आपल्या ऑलिम्पिक ची जी साठी जी खेळलेली होती तिची एक नायजेरियाच्या प्रतिस्पर्धेसोबत जी कुस्ती चालू आहे, कमीत कमी 3 मिनिटं तिने दाबून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातनं तो टायमिंग निघून गेलेला आहे, तरी पण पंचांनी ती कुस्ती दिलेली नाही. आणि पंच वारंवार चेक करत होता खाली, की हात घालून चेक करत होता की तिचे दोन्ही खांदे टेकलेत का नाही. परंतु या ठिकाणी माझी जी कुस्ती झाली पृथ्वीराज सोबत, त्या ठिकाणी पंचांनी काय खांदे चेक केले नाही किंवा काय नाही, डायरेक्ट त्यांनी शिट्टी वाजून कुस्तीचा निर्णय देऊन टाकला. अर्थात म्हणजे तो क्षण तुला आठवतोय, त्यानंतर जे घडलंय ते महाराष्ट्राने पण पाहिलेलं आहे. म्हणजे त्यावेळी तुझ्याकडून रागातून पंचांची कॉलर पकडण्यात आली, लत्ता प्रहार झाला. अर्थात ते निंदनीय आहे. तुला सुद्धा एका क्षणाला असं वाटलं असेल की मी हे करायला नको होतं. अर्थात ते रागाच्या भरात झालं, पण ते होण्यामागचं कारण काय असं होतं की तुला तो रागाचा संयम तुटला आणि तिथपर्यंत तू जाऊन पोहोचला? आता या ठिकाणी मी वारंवार त्या ठिकाणी विनंती केली, मी पंचांना तिथे त्या ठिकाणी ज्युरीला अपील केली होती की तो व्हिडिओ तुम्ही चेक करा. व्हिडिओद्वारे तुम्ही जर माझे दोन्ही खांदे टेकले गेले असेल तर मला ते मान्य आहे, तुम्ही जो निर्णय देईन तो मला मान्य आहे. वारंवार जर मी त्या ठिकाणी विनंती करतोय तुम्हाला, तुम्ही दाखवायला तयार नाही, हा पंच त्याच्याकडे तो पंच त्याच्याकडे टाळाटाळ करतोय, त्या ठिकाणी मग मला त्या ठिकाणी गलिच्छ भाषेत बोलण्यात आलं. त्यानंतर माझा राग अनावर आला आणि त्या ठिकाणी मग हे कृत्य घडलं गेलं. अच्छा, शिवराजने तर मूळ त्याची बाजू मांडलीच. आणखी एक पहिलवान या मैदानात आहे लाईव्हच्या, आणि ते अर्थातच उपमहाराष्ट्र केसरी जे आत्ता झालेले महेंद्र गायकवाड. शांत संयमी पण अचानक डाव टाकून कुस्ती जिंकणारा हा पहिलवान ज्याला सगळ्यांनीच पाहिलेला आहे ते म्हणजे महेंद्र गायकवाड. महेंद्र गायकवाड आपल्याला आठवत असेल, अगदी पृथ्वीराज मोळ आणि महेंद्र गायकवाड लढत सुरू होती, 16 सेकंद अगदी उरले होते कुस्ती संपायला, आणि अचानक असं काय झालं आणि महेंद्रने मैदान सोडलं. म्हणजे माझ्यासारख्या, म्हणजे मला तर कुस्ती आणि या क्षेत्रातलं पाहिलं तर आम्ही फक्त कुस्ती शौकीन, आम्ही फक्त कुस्ती पाहणारे, पण जे कोण कुस्तीपटू होते, जाणकार आहेत, ते असं म्हणतायत की महेंद्र सारखा पैलवान कुस्ती मैदान सोडूच शकत नाही. आता ह्याचंच उत्तर मला महेंद्रजींकडून ऐकायचंय, नेमकं काय घडलं होतं? महेंद्र, वाटतं तुला तू खरंच मैदान सोडलं असं लोक म्हणतात, खरं आहे? मैदान सोडलं म्हणजे माझ्यावर सरळ सरळ अन्याय करायला चालू केला त्यांनी, की पहिल्या 3 मिनिटात पहिला कास्टूम फाडला माझा. त्यांनी म्हणली की तसा UW नुसार कास्टूम फाडल्यास पॉईंट द्यायला पाहिजे होता, पण मला पहिल्यांदा म्हणली की समज दिली मी त्यांना आणि पॉईंट पुढं काय झालं तर आपण हे करू. मग शेवटच्या 35 सेकंद राहिले होते, त्यांनी मला न समज देता ऍक्टिव्हिटी पिरियड चालू केला आणि मी सांगतोय की माझा कास्टूम मध्ये हात घालून बाहेर ढकलले, तर मला म्हणले की तू कुस्ती कर चल असं करून, म्हणून मी मैदान सोडले. अच्छा, म्हणजे अगदी बघा, हे मूळ कारण आहे खरं. म्हणजे जे स्वतः लढतात, मेहनत घेतात, कष्ट घेतात, वर्षभर ज्या कुस्ती स्पर्धेसाठी जे कायम तयारी करत असतात, तेच सांगू शकतात नेमकं काय घडलं होतं. आता प्रत्यक्षात महेंद्रने कारण सांगितलं. मुळात एक एक डाव टाकून एक एक गुण त्यांनी घेतले होते. त्या प्रकारानंतर म्हणजे डेंजर झोन मध्ये देखील महेंद्रला बाहेर ढकलण्यात आलं, सगळं मान्य होते, या सगळ्या गोष्टी घडल्या. पण जर्शी जेव्हा ती फाडली गेली त्यावेळी एक गुण मिळायला हवा होता, असे जाणकार देखील सांगतात. माझ्यामध्ये चंद्रराव पाटलांनी देखील हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की दोन्ही पैलवान आता तुमच्या समोर आहेत, तुम्ही टॉप न्यूज मराठीवर पाहताय, त्यांच्या आतली जी कैफियत आहे, त्यांच्या आत जी भावना दडलेली आहे ना, ते कशाला खोटं बोलतील? आणि की त्यांनी काही पहिल्यांदा मैदानात उतरलेले नाहीत, ते याच्या आधी कितीतरी वेळा मैदानं गाजवली तरी आपण प्रत्यक्षात याची डोळा पाहिलंय. पण आज शिवराज आणि महेंद्र या दोघांवर अन्याय झाला आहे अशीच भूमिका सगळीकडेच व्यक्त होतीये. पृथ्वीराज मोहोळ यानं महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला खरा, पण चर्चा झाली ती शिवराजना आणि महेंद्रला या दोघांबद्दलच्या निकालाची. त्यामुळे आता याच संदर्भात मी पुन्हा एकदा काकांकडे येणार आहे. काका, मुळात जो निकाल पंचांनी दिला, खरं तर म्हणजे शिवराजनं रागाच्या भरात ते कृत्य केलं, अगदी लत्ता प्रहार केला, शिवीगाळ केली. महेंद्र तर स्वतःहून सांगतो की अरे मलाच त्यावेळी असं बोलण्यात आलं की तुझी कुस्ती चालू कर वगैरे. अशी जर पंचांची वागणूक त्या खेळाडूंना, मल्लांना मिळत असेल तर त्यांचं मॉरल कुठेतरी कमी होतं असं वाटतं तुम्हाला? तुम्ही स्वतःहून कुस्तीगीर आहात, तुम्ही स्वतः कुस्ती खेळलेला आहात. नाही, मल्ल म्हणजे कसं होतं, माणसाचा जीव तुटतो. तिथं काय होतं, तुम्हाला हे ट्राय केली तर मग त्याला वाटणार, त्याला बरं हे तुपात खाल्लेले आहेत लेकरं, हे काय वडापाव खाऊन चाललेले नाहीत, ह्यांना लगेच राग येतो. म्हणजे मेंटेन त्यांचं कसं असतं की कुस्तीवर लक्ष असतं, मेहनतीवर लक्ष असतं, रात्रंदिवस ती एवढं कष्ट करतात आणि त्याच्यामधून त्यांच्यात गुरूर कसा असतो की कुस्तीचा असतो. ते मारामारीचा कधी नसतं आयुष्यात.
हे कधी येतो? ही असं संकष्ट कोणी केलं तर कधीतरी राग येतो. जसं हाती बिघडतो ना कधी कधी, पण इरी टायमाला शांत चालतो, असं काम असतं यांचं. पण ते काय झालं नेमकं, ह्याला राग येण्याचं कारण काय? खालून एकाने कोणीतरी शी दिली. त्याच्यात तुम्ही अजूनही ऐका, त्याच्यामध्ये खाली शी दिली त्याने ती मागतोय तुम्हाला. ते कुस्ती शौकीन होते का असेच आपले हौशे? कोण होते ते औषध असेल? मी तर नव्हतोच तिथं कुस्ती बघायला. पण हे जे होते त्या वक्ताला त्यांनी काय केलं की बाबा तुम्ही मला कुस्ती दाखवा मला माझे दोन्ही हात पाय टेकला असेल तर मी मान्यच करतो, तुमचं नाही कुणा जगाचं मान्य करतो, माझं जर टेकलेलं असेल तर मी मान्यच करतो आणि दाखवायला काहीच हरकत नाही. टाइम आहे भरपूर, 3 मिनिटाचा टायमिंग होता. तुम्ही जर दाखवलं असता कुस्ती कुठे चेंज झाले असते. मी म्हणत नाही की राक्षस आमचा जितला असता, हारला बी असता, आम्हाला तोंड पण राहिलं नसतं. पण तुम्ही ज्या वक्ताला इतकं स्पीड वाढवलं, सुरूपासून तुमचं दिसून झालं, जे मागे फिरणारे होते त्यांनी ही जीव घेतला यांचा, पैलवानाने नाही घेतला. जी लय शहाणे समजते स्वतःला ना, त्यांनी जीव घेतला हा पैलवानांचा. आज ते काय म्हणला, चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी ती पण आहे. त्यांनी काय सांगितलं, पंचाला गोळ्या घाला पहिला. म्हणजे कशाबद्दल घाला गोळ्या? म्हणजे एक पैलवान घरातनं करताना आठवण येते माणसाला, जीव कसा आटतो त्यांना माहितीये. आता त्याच्या आई वडिलाला माहितीये की किती जीव आटवतात, रात्रंदिवस कष्ट करतात, तेव्हा ह्याला पैसे पाठवतात. पैसे थोडे नाही तर खायला प्यायला 30-40 रुपये महिना लागतोय. आणणार कुठून गरीबाचं लेकरू सांगा ना? राजकारणी येतात जातात बसतात बिचाऱ्यांनी, त्यांचं काय नाही. आज मला सांगा, त्या संग्रामने जगतापाने एवढं बक्षीस ठेवलं होतं, ह्यांच्यासाठी ठेवलं होतं ना, लोकांना देण्यासाठी नाही ठेवलं त्यांनी, पैलवानाला देण्यासाठी, चांगलं होण्यासाठी, चांगलं घडण्यासाठी केलं त्यांनी. पण त्यांना त्यांच्या बिचाऱ्याच्या गालबोट लागलं, त्यांना महाराष्ट्र केसरी घेतले, सगळ्या केल्या आणि व्यवस्थित पार पडत असताना लास्ट मोमेंटला सगळं काय झालं व्यवस्थित. आणि तुम्ही लई शहाणे समजता स्वतःला, हे नाही, चुकीचं आहे. एखाद्याच्या लेकरावर अन्याय करू नका. ती पण आमचंच लेकरू आहे, ती पण लोकांचं नाही, महाराष्ट्राचं आहे. हे बी महाराष्ट्राचेच आहेत आणि 1000 घरचे लेकर आहेत. हो, तुम्ही त्यांच्यावर अन्याय करू नका. क्लिअर असेल दाखवा, आम्ही मान्यच करू, तिथं मान्य करून आम्ही टिकून जाऊ खाली मान. पण चुकीच्याला माफी नाही. तुम्ही म्हणला नाही आता 3 वर्षाची बंदी, कसली बंदी हो 3 वर्षाची? काय तुमचं लिगली तुमचीच नाही संघटना आणि काय 3 वर्षाचं आम्हाला सांगताय? तरी मी गेल्या वर्षी पोरं खेळले नव्हते म्हणून ह्या वर्षी म्हणलं जावर बाबा खेळा सगळ्याला. गेल्या वर्षी हाच गेला होता, लगेच 2 मिनिटात नाही तर 10 मिनिटात झाली नाही कुस्ती, तर ह्याला बोलवून घेतलं आणि त्याच्या आधी त्याची कुस्ती केली आणि मोहोळालाच हरवलं होतं गेल्या बारीला, त्याच पंचानं, दुसरा बी नव्हता, तोच पंच होता. मोहोळाला हरवण्याचं कारण लास्ट मोमेंटला पॉइंट दिला आणि क्वेश्चन दिला त्याने. म्हणजे तुम्ही किती करताय त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही पक्षपात करू नका खेळाडूंसाठी. बाकी करा कोणा संग बी, बाकी काय जीवन मरणाला आलेलंच असतं माणूस. जीव आहे तिथं मरण आहे, मरण आहे तिथं जीव आहे. पण ते असल्या गोष्टी करू नका की ह्या लेकराचं पाप घेऊ नका कोणी. एवढं मला कळतं, बाकीचं काय मी सांगत नाही जास्त. काका, मलाच तुम्हाला आता प्रश्न विचारायचा. अर्थात आता आपण पंचांची भूमिका ही न्यायदानाला धरून नव्हती असं सगळे कुस्ती जाणकार तुम्ही देखील म्हणताय. पण उद्या जर असं पंचांबद्दलच घडायला लागलं किंवा पंचांचा निर्णय चुकतोय कुठेतरी, तर उद्या कुस्ती करायला पंचच उरणार नाहीत, मग करायचं काय? हा मोठा प्रश्न निर्माण व्हायचा. खेळाडूच नसले तर पंच काय करणार आहे? खेळाडूच उद्या ते मॅटवरच नसेल तर खेळाडू तुमच्या स्पर्धा तुम्ही घेणार आहे, खेळणारच नसेल तर तुम्ही पंच काय करणार आहे? तुमचा तिथं जाऊन उभं एकटाच सुट्टी वाजवणार आहे का? असू द्या ना, पंच बी असू द्या. आम्ही म्हणत नाही की त्याच्यावर अन्याय होतोय, आम्ही त्याच्याबद्दल माफी बी मागतो. आम्ही चुकून आमच्याकडून घडलं, जी घडून ते तुमच्यामुळे घडलं, जे घडून ते घडलं ते त्याच्याबद्दल आम्ही माफीच मागतो तुमची. ते देवता कशाला म्हणतो आपण? इथं आला ना, बाहेर कसला छपरे असू द्या, आम्हाला काय घेणं देणं नाही त्याच्याशी. पण ह्या मॅटवर ज्या दिवशी चढतो ना रेफरी, त्याचा देवच मानला आम्ही. त्याच्या हातालाच पाय लावून जाऊ, किती मोठा असू द्या पहिला, ऑलिम्पियन गोल्ड मेडल असू द्या, ती सुद्धा पंचाचे पाय शिवतोच. का? तर त्याला देवता मानलाय. जसं आज आपण कोर्टामध्ये जसं वकील 2 वकिलाची बही चालते, तशी बहीच म्हणजे आपण त्याला एक काय म्हणलंय, जेज म्हणलंय. मग जेजचा न्याय देण्याचं काम जेव्हा तुला सर्वांचं बघतो तेव्हा जेज देतो न्याय. मग ही बघायला नको का त्यांनी? मग एवढं काय स्पीड वाढलं होतं त्याला? म्हणजे एवढं लेकराचं एखाद्या घर बसवायचं म्हणजे बसवू नये. उदाहरण मला सांगा, नागपूरला बी अशीच परिस्थिती झाली. नागपूरला आमचा भगत आजही बिचारायला काहीच नाही घरात, म्हणजे इतक्या गरीब घरचे लेकर आहेत. मग त्यांनी काय करायचं? सण गेला नको. आता मला सांगा, 3 वर्षापर्यंत राहणार त्या पहिलवान? 3 वर्षाची बंदी टाकता तुम्ही?
खरंय काका, खरं म्हणजे जर आता आपण पाहिलं तर याच्या आधी देखील अशा बऱ्याच वादाच्या घटना घडलेल्या आहेत. खरं म्हणजे महाराष्ट्र केसरीचा किताब म्हणजे प्रतिष्ठा आणि दर्जाचा मापदंड असतो. पण आता झालंय काय, कोणतीही स्पर्धा आली की लढत आणि वाद हाच प्रकार सुरू झालेला दिसतोय. लढत आली की वाद आला, वाद आला की लढत आली. प्रश्न हा इथे उपस्थित होतोय काका, सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जसं आता शिवराजवर 3 वर्षांची बंदी घातली गेली आणि आता 3 वर्ष काय करायचं, पण या बंदी विरोधात देखील पुढे न्याय मागण्याचा किंवा दाद मागण्याचा अर्थातच तुम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलाय. शिवराज, काय सांगशील की आता तू जी काय दाद मागणार आहेस ती कुठल्या संस्थेकडे मागणार आहेस आणि नेमकी तिथं बाजू आपली कशी मांडणार आहेस? आता या ठिकाणी दाद मागायला आम्ही हायकोर्टात जाणार आहे. त्या ठिकाणी याचिका दाखल करून आम्ही या ठिकाणी निर्णय घेणार आहे. आणि आता कालच संदीप बोंडवेंनी स्वतः सांगितलं होतं मीडियाद्वारे मार्फत की हा निर्णय हा पंचांचा हा चुकीचा निर्णय. दुसऱ्या दिवशी परत आयबीएन लोकमतला मुलाखत होती लाईव्ह. त्या ठिकाणी संदीप बोंडवेंना प्रश्न काय विचारलाय, स्वतःला वैयक्तिक प्रश्न विचारलाय. तुम्ही एक खेळाडू आहे, तो स्वतः सांगतोय की मी एक राष्ट्रीय खेळाडू आहे. मग राष्ट्रीय खेळाडू आहे तर तुला काय सांगितलेलं आहे की तू ज्या लाल मातीने तुला घडवले, ज्या लाल मातीची तू सेवा केलीत ना, त्या लाल मातीची शपथ घेऊन सांग ना. तुला वैयक्तिक प्रश्न विचारलेला आहे की लाल मातीची शपथ घेऊन सांग की ती कुस्ती फॉल झालीत की नाही झाली. तो त्या ठिकाणी काय म्हणतोय की मग आमच्याकडनं तुम्ही संघटने काही याचिका दाखल करा, त्यानंतर आम्ही 7 दिवसांनी त्याच्यावर कमिटी बसवू आणि त्यानंतर निर्णय देऊ. आता जो निर्णय त्या ठिकाणी झाला त्याची भरपाई तुम्ही आम्हाला देणार आहे का? जे आज आमचं नुकसान झालंय, आमच्यावर 3 वर्षाची बंदी घातली त्याबद्दल तुम्ही काय दोष मांडणार आहे का? त्या ठिकाणी आम्ही दिनेश गुंडला त्या ठिकाणी आम्ही विनंती केली की तुम्ही व्हिडिओ चेक करा. तो म्हणतो की मी त्या ज्युरीमध्ये नाही. मग तू माईक घेऊन तिथं काय करमणूक करत होता का त्या ठिकाणी? हा प्रश्न आमचा त्या ठिकाणी आहे ना. आणि आता झाला विषय काय की अन्याय तर झालेलाच आहे. हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात जर कोण अन्याय करत असेल तर त्या अन्यायाला खपून घेतले जाणार नाही या ठिकाणी. हीच माझी या ठिकाणी भावना आहे. नक्कीच, म्हणजे आता अगदी शिवराजने सांगितलं की हायकोर्टात आम्ही दाद मागणार आहोत, प्रश्नच नाही. आणखी जर त्यांना गरज पडली तर वर्ल्ड रेसलिंग असोसिएशन पर्यंत देखील तुम्ही पुढे जाणार आहात ती दाद मागण्यासाठी. आणि आता हा विषय निघालाच म्हणून माझ्या डाव्या बाजूला बसलेली एक फार मोठी आसामी फार मोठी व्यक्ती आहे. हे सगळेजण त्यांच्या पाया पडताना मी पाहिले म्हणून मी आवर्जून काकांना म्हणाले की व्यक्ती काय. त्यांचं नाव है रणधीर सिंह पंगाल. लेकिन इस आदमी ने बहुत कमाल किया है उनके लाइफ में, क्योंकि वो 70 साल से यानी 70 के दशक से इस कुश्ती से जुड़े हुए हैं और सबसे बड़ी बात इंडियन टीम के कोच भी रह चुके हैं. इन्होंने शिवराज की भी कुश्ती देखी, महेंद्र की भी कुश्ती देखी है. लेकिन जब पंचों ने जो न्याय दिया और उसमें जब दिखा कि अरे उसके कंधे तो गिरे ही नहीं थे, तब जो बवाल खड़ा हुआ उसके बारे में उनको भी कुछ बोलना है, उनका भी कुछ अनुभव है, वो मैं आपसे शेयर करना चाहता हूं. पंगाल जी, आपका टॉप न्यूज मराठी में स्वागत. क्या ये जो शिवराज की कुश्ती जो शिवराज ने लड़ी है और उसका जो प्रतिद्वंद्वी था पृथ्वीराज मोहल, और उसने जो ढाक डाव लगाया और शिवराज के कंधे नीचे मैट पे टिके हुए थे, ऐसे बोल के पंच ने निर्णय भी दिया कि नहीं ये चितपट हुआ है. क्या आपको लगता है यह सही है या गलत है? देखो, उन्होंने शुरुआत से ही फिक्स कर रखा है. इन्होंने 3 कंपटीशन कराए, तीनों कंपटीशन में गलतियां की है इन्होंने. पहला कंपटीशन कोथरूड में हुआ इनका, जो ये एसोसिएशन है इनका, वहां पर गलती की. वैसे ही अनाउंस किया कि सिकंदर शेख के साथ जाती हुई है, सिकंदर शेख के साथ जात की हुई है. वो भी वीडियो वायरल हुआ. हमने क्लियरिफिकेशन दी कि महेंद्र के 4 पॉइंट हैं, महेंद्र ने टांग मारी है, फिर भी उन्होंने कोशिश की ऐसा गलत करने की. दूसरा कंपटीशन फूलगांव में हुआ, इनका कराया हुआ. शिवराज की और सिकंदर की फाइनल की कुश्ती आई. सिकंदर की और इससे पहले सिकंदर और मोहल की कुश्ती आई. मोहल को जानबूझ के हराया गया उधर. मैंने खुद मीडिया को बोला था मोहल हारा हुआ नहीं है और मोहल जीता हुआ है, जबरदस्ती मोहल को हराया गया है. वहां पर उसी टेक्निक से इन्होंने टेक्निक पकड़ रखी है कि पैसिव देने का, जो पैसिव ना हो उसी को पैसिव देने का. बराबर के पहलवान है, पॉइंट नहीं ले रहे,
पैसिव दे के हराने का। महेंद्र को इस टाइम पैसिव दे के ही हराया गया है। पॉइंट लिया क्या किसी ने कुछ? और जो गलती कर रहा है, कॉस्ट्यूम फाड़ रहा है, 2 बार कॉस्ट्यूम फाड़ दिया, उसको कोई पॉइंट नहीं, कोई अगेंस्ट पॉइंट नहीं। वहां क्वेश्चन और पॉइंट महेंद्र को मिलना चाहिए, 2 बार मिलना चाहिए। उस कुश्ती में महेंद्र जीता हुआ है क्लियर। और इसके बारे में तो क्लियर है, मैंने 1 करोड़ का इनाम रखा था। कितना? 1 करोड़ का? 1 करोड़ का। अच्छा। फिला को भेजो, WFI को भेजो। अगर ये कह दे कि दोनों कंधे चित्त हो गए तो मैं, कौन मेरे साथ शर्त लगाना चाहता है वो आ गया। देखो अभी पंगाल जी ने क्या कहा है, अगर दोनों कंधे मैट को टिके हुए हैं शिवराज के, अगर वो देखने में आया या फिर ये साबित हो गया, तो जो ये न्याय हमारे बाजू से नहीं आया तो मैं उसको 1 करोड़ दूंगा, ऐसा पंगाल ने घोषित किया है। देखो आप फिर से सुनिए क्या बोल रहे हो। हाँ, मैंने अनाउंस किया पब्लिक के अंदर, और पब्लिक से भी पूछा कुश्ती हुई है कि नहीं हुई है। पब्लिक ने भी बोला कुश्ती नहीं हुई। फिर भी मैंने अनाउंस किया मैं 1 करोड़ रुपए दूंगा। फिला को भेजो, जो वर्ल्ड की एसोसिएशन है, WFI को भेजो, जो हिंदुस्तान की एसोसिएशन है। अगर वो बोल दें कि कुश्ती चित हो गई तो मैं, कौन शर्त लगाने वाला आ गया है, मैं उसको 1 करोड़ रुपये दूंगा, ऐसे बोला। आ गई बात फूलगांव की। फूलगांव में उन्होंने फिक्स कर रखा था कि सिकंदर शेख को बनाना है। वो कैसे? पृथ्वीराज माहौल को जैसे महेंद्र को पैसिव दे के हराया, उसी तरह से पृथ्वीराज को हराया था। ये बात पृथ्वीराज के पिताजी से भी पूछ लो, और एक अपना क्या नाम है उसका, मोल का, गणेश मोल से पूछ लो। मैंने इंटरव्यू दिया था कि जबरदस्ती हराया है मोल को। मैं सच बोल रहा हूं, मेरे को कुछ नहीं किसी का कोई बात है। जो जायज है मैं तो ये कहता हूं जायज होना चाहिए। नहीं, इसकी फूलगांव में कुश्ती 10 मिनट नहीं हुए, उसकी पहले कुश्ती करा दी मिट्टी में। इसके 10 मिनट नहीं है, ऊपर तक नहीं पहुंचा स्टेडियम में, और पुकार दी जल्दी से आ जा, जल्दी से आ जा। इसको जबरदस्ती जल्दी बुलाया गया, जल्दी बुलाया गया। उसी तरह से जैसे ढाक पर इसके दोनों कंधे नहीं टिके हुए थे, उसी तरह से उसने जोड़ी बांध के डेंजर किया। जोड़ी में पहलवान विनेश फोगाट का जो आ रहा है ना, वो सेम सिचुएशन थी इसकी। जो वीडियो विनेश फोगाट का, वो सेम सिचुएशन थी इसकी। जल्दी से विशल बजा दी और चित्र दे दिया इसको। 2 बार इसके साथ ऐसा हो गया, और महेंद्र के साथ भी वैसा ही हो गया। इन्होंने टेक्निक पकड़ रखी है कि हराना हो ना जिसको, उसको पैसे दे दो। पॉइंट उसका हो गया दूसरे का, एक बार दिखा के उसको पैसे दे दो, पॉइंट हो गया भाई, बराबर पॉइंट हो गए। आखिर में हराना है ना तो उसके खिलाफ पैसे दे दो। ये टेक्निक पकड़ रखी है, वो टेक्निक पकड़ के महेंद्र को हराया। मेरे को जाने नहीं दिया ऊपर, मैं महेंद्र की कुश्ती में जाने वाला था। सब ने मेरे को, पुलिस पुराने ने सब ने रोक लिया। मेरे ख्याल में बोल रखा था कोच साहब को नहीं आने देने का। मैं महेंद्र को यही बोलने वाला था पहला कि महेंद्र बोल, मैं कुश्ती नहीं लड़ता, मेरे साथ बेईमानी करेंगे। ये माइक पर बोल, आप ऐसे बोलने वाले थे? हाँ, ऐसे बोलने वाला था। बाहर हमारी बात चल रही थी, शरद से मेरी बात हुई है। शरद ने बोला महेंद्र कुश्ती को नहीं जाने वाला है, ऐसी बात हुई है, चाहे शरद से पूछ लो। ये सब थे उधर, मगर इसको ले जाएगा जबरदस्ती। और ये उनकी तो यहां तक प्लानिंग थी कि महेंद्र अगर नहीं आता है तो दूसरे पहलवान को लड़ाएंगे हम, किसी को भी। हाँ, ये 2-4 पहलवानों से पूछा गया है कि तुम तैयार रहना, महेंद्र नहीं आए तो तेरे को लढाएंगे. हा तर एक गंभीर आरोप आहे म्हणजे पंगालजींनी केलेला. हा. म्हणजे खरंच मुळात प्रश्न हा आहे की जे काही आता आपण सगळी जी काही अपने बच्चों की कसम खाने अगर ऐसा प्लानिंग नहीं. जी काही आता आपण चर्चा केली या चर्चेतनं सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काका असतील किंवा
शिवराज जे महेंद्र किंवा पंगालजी असतील, चंद्रहार पाटलांनी देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्यांची ट्रिपल केसरी का हुकली. एका पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे. जे सांगलीचा 28 वर्षांनी पहिल्यांदा त्यांनी महाराष्ट्र केसरी किताब मिळवून दिला, नंतर 35 वर्षांनी डबल महाराष्ट्र केसरी. शिवराजच्या बाबतीत देखील तेच झालं, डबल महाराष्ट्र केसरी. यंदा महाराष्ट्र केसरीचा किताब पण अर्थातच हुलकावणी दिली. पण या सगळ्या गोष्टींचा जर आता आपण विचार केला तर काका, खरं म्हणजे कुस्ती हा जो खेळ आहे ना, याला पूर्वी राजाश्रय असायचा. राजर्षी शाहू छत्रपती यांनी या कुस्तीच्या माध्यमातून महाराष्ट्रात सगळे रांगडे गडी बनवले, तयार केले बलोपासनेच्या माध्यमातून. आणि त्यावेळी त्यांचा कटाक्ष असायचा की न्यायदान अत्यंत महत्वाचं, न्यायनिवाडा महत्वाचा, पंचांची भूमिका महत्वाची, ती कुठे चुकता कामा नये. आणि जर तिथेही पंच चुकले तर स्वतः शाहू महाराज छत्रपती यायचे, राजर्षी शाहू छत्रपती, आणि निवाडा करायचे, असं पूर्वी लिखाणात आढळतंय त्यांच्या. त्यानंतर राजाश्रय संपला, नंतर लोकाश्रय मिळाला. मग गाव जत्रे तिकडं कुस्त्या सुरू झाल्या. तिथं पण पंचांचं महत्व फार होतं. लोकांनी पंचांना अत्यंत जाणीवपूर्वक निकाल द्यायला लावले. आणि त्यावेळी आजूबाजूचे बसणारे जे आम्ही आता टीव्हीवर बघितले ना, यांना कुस्तीतलं कमी कळणार, पण नुसत्याच उड्या मारायच्या, नुसत्याच आपलं त्या पैलवानाच्या मागं. प्रत्यक्षात ज्यांना कुस्ती माहितीये असे त्या काळचे गावातली लोक असायचे. आता लोकाश्रय पण संपलाय, आता कुस्ती राजकीय लोकांच्या आश्रयाला आली आहे. बरोबर आहे काका? आणि या राजकीय लोकांच्या आश्रयाला आल्यामुळं यात घुसलेच ते फक्त राजकारणी. कधी परिषदेच्या नावाखाली आम्ही कुस्ती लढायच्या, तर कधी कुस्तीगीरच्या संघाच्या नावाखाली लढायच्या. अरे पण आम्ही पैलवानांनी काय करायचं? ज्यांनी उभं आयुष्य, आता मी ज्या मॅटवर बसलो, याच मॅटवर माझ्या समोर, मला दाखवायला तुम्हाला तर संधी नाहीये, कॅमेरा फिरवता येत नाहीये मला, अक्षरशः छोटी छोटी मुलं आहेत, जे उद्याचे शिवराज द्राक्ष आहेत, उद्याचे महेंद्र गायकवाड आहेत, उद्याचे पृथ्वीराज मोहोळ आहेत, उद्याचे सिकंदर शेख आहेत, उद्याचे चंद्रहार पाटील आहेत, कदाचित भविष्यात उद्याचे काका पवार पण असतील. पण या सगळ्यांना सगळ्यात महत्वाची गरज काय माहितीये? ती म्हणजे अचूक तंत्रज्ञान. कारण आम्ही मेहनत घेतो, अंग मेहनत घेतो, शारीरिक मेहनत घेतो, पण एका निर्णयामुळं आमची गफलत होते आणि आमचं आयुष्य त्या कुस्तीपासून बाजूला पडतं. कारण कुस्ती आधुनिक झाली खरी, पण या कुस्तीचा चित्रपट झालाय आता, त्याच्या पलीकडे काहीही नाही. म्हणून माझी विनंती आहे, कुस्तीगीर महासंघाला सुद्धा, कुस्तीगीर संघाला सुद्धा, परिषदेला सुद्धा आणि सगळ्या राजकारण्यांना सुद्धा, कुस्ती हे महाराष्ट्राचा सर्वात मोठा खेळातला खजिना आहे आणि दागिना आहे. या कुस्तीला राजकीय आखाड्यात घेऊन फिरवू नका, नाहीतर कुस्तीतले डाव तुम्हाला माहितीच आहेत. जे काय आमच्या वाचनात आणि आम्ही जे काय या शिवराज आणि महेंद्राकडून बघितलेले मोळी, गदालोट, धाक, पण आज याच कुस्तीच्या डावांवर राजकारण्यांचे डावपेच मोठे ठरतायत. त्यामुळे भविष्यात कुस्ती चितपट होऊ नये एवढीच अपेक्षा मी या तालमीत बसून या मॅटवर व्यक्त करतो आणि आजचा लाईव्ह थांबवतो. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.